मधले आहेत. तसंच तुमच्या क्षेत्रामधले मंगेश किनरे हे आज खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी त्यांना विचारलं की हे निवडणूक म्हणजे काय असते तुमची. आमची निवडणूक आम्हाला माहिती आहे आणि ठाणेकरांनी मला 4दा निवडून पाठवलेलं आहे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये की ज्याच्याकडे काहीच नाही अशा माणसाला ठाणेकर पाठवू शकतात. याचं कारण जे आहे की तुम्ही बाकीच्या मतदारांवर देखील प्रभाव टाकत असता आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याला देखील या ठिकाणाहून काम करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळते. पण तुमची निवडणूक जी आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे. तुमची निवडणूक आम्ही नाही लढू शकणार. तुम्ही आमची नका लढू. पण ही निवडणूक जी आहे ती बुद्धीचा खेळ आहे सगळा आणि ते तुम्हीच करू शकता. आमचा म्हणजे आश्वासनांचा खेळ आहे. आता मी तुमच्या इथे अशा वेळेला आलेलो आहे की निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीच्या आधी उमेदवार म्हणून जर मी आलो असतो तर एवढा पाऊस पडला असता आश्वासनांचा, कारण आमचं पुढाऱ्यांचं तर कामच आहे. पण नॉर्मली मी असं काही करत नाही. मी निवडणुकीच्या खूप आधी एक तर जातो आणि आश्वासन देतो किंवा निवडणुकीच्या नंतर त्यांना आश्वासन देतो आणि ते पुरं करण्याचा प्रयत्न करतो. खूप वर्षापासून बघा मी पण टॅक्स प्रॅक्टिस केलेली आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नसलो तरी मी 28 वर्ष, कारण की माझ्या पोटाचं काम जे आहे ते माझा व्यवसाय आहे. राजकारण हा माझा धंदा नाही आहे. राजकारण हे माझं काम आहे, छंद आहे. पण हा माझा धंदा नाही आहे. तो आजपर्यंत मी तो कायम ठेवलेला आहे. आता मी आमदार आहे त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस सोडून दिली, कारण की आमदाराला एवढी कामं पडलेली असतात तर मग लोकांवर अन्याय होईल. परंतु आमदाराला पण मानधन मिळतं. पूर्वीचंही मानधन मला माहिती आहे आणि आताचंही मानधन आहे. तेवढ्यामध्ये आपलं भागतं बरोबर. आणि त्याच्यामुळे या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महानगरपालिकामध्ये खूप मोठी संख्या आहे आणि जागा नाही. मला आधी देखील मी स्वप्नील ज्या वेळेला मला निरनिराळ्या कार्यक्रमाला बोलवायचा त्याही वेळेला मला सांगायचा. मी आल्यावर पण विचारलं मंगेश किनरेंना काय मागणी काय आहे आपली, का आम्हाला पहिले ते विचारून घ्यायला. पण ही गरज आहे आणि मी देखील तुमच्या काहीसा समव्यवसायामधला असल्यामुळे महापालिका, जिल्हाधिकारी, कुठेही महापालिकेची जागा किंवा जिल्हाधिकाऱ्याच्याकडे असलेली जागा याच्यापैकी दोन्हीकडे निश्चितपणे आपण पाठपुरावा करून पुढच्या वर्षभरामध्ये निश्चितपणे जागा जी आहे ती मिळवणार. फक्त माझी एकच अट आहे की आपल्यापैकी कोणीतरी आमच्या डोक्यावर बसायला लागेल. आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी फॉलोअप थोडा करायला लागेल आणि 1-2 जणांनी आमच्याबरोबर पण सातत्याने यायची वेळ आली तर यायला लागेल. कारण ही मी एवढ्याकरता सांगतो की नंतर आता आजचं झालं की नंतर डायरेक्ट पुढच्याच कार्यक्रमाला आपण भेटायचो राहायचो आणि आम्ही सांगितलं होतं काहीच झालं नाही, अमुक नाही तमुक नाही. तर तसं न करता मला रीतसर पत्र द्या. तुम्हाला किती जागा पाहिजे, काय पाहिजे, त्याच्याप्रमाणे माझं पत्र घेऊन आपण ते करू बरोबर. त्याचं कसं करून घ्यायचं माझ्याकडे चांगलं कौशल्य आहे. बाकीचं कुठलं कौशल्य नसलं तरी जनहिताच्या करता काम करून घेण्याकरता काय करायला लागतं त्याचं कौशल्य निश्चित आहे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला निश्चितपणे आश्वासित करतो की आपल्याला लागणारी जागा जी आहे या जागेच्या करता जे म्हणून करायचं असेल, अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत जायची वेळ आली तरी देखील जे म्हणून करायचं असेल ते आपण निश्चितपणे करू. आणि आपल्या हाताला गुण आहे. खूप जुनी क्रॉनिक प्रॉब्लेम आपण सोडवतो. हे अनेक कामावरनं लोकांना मी अनुभूती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे निश्चित काम करू आपण. या शहराची इतकी मोठी लोकसंख्या वाढते कारण पहिलं डेस्टिनेशन ठाणं आहे आणि आपण सगळेजण बघताय. आपला देखील या शहराच्या विकासामध्ये फार मोठा सहभाग आहे. मग इथली इंडस्ट्री असेल, व्यापार असेल, उद्यम असेल, व्यवसाय करणारी लोक असतील,
आपण जरी आपल्या व्यवसायामध्ये असला तरी देखील आपला याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये देखील आपण या ठिकाणी काम करत असता आणि त्याच्यामुळे आपण जे आपल्याला या शहराच्या हिताच्या करता विकासाच्या करता जे सुचेल ते आम्हाला अवश्य सांगत जा. आम्ही काही सर्व गुणसंपन्न लोक नसतो आणि मी तर जाणीवपूर्वक त्या त्या क्षेत्रातल्या लोकांकरता आजसुद्धा शिक्षण क्षेत्रातला विधिमंडळामध्ये विषय आला, मी पटकन 5 मिनटं बाहेर आलो आणि मला जे जे माहिती होतं ते कन्फर्म करून आणिचे विषय देखील त्या क्षेत्रामधल्या शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आणि मग विधिमंडळामध्ये गेलो. शेवटी कसं आहे की तुमचं याच्यामध्ये फार मोठं योगदान होऊ शकतं आणि तुम्हाला त्याचं आम्हाला योगदान घेण्याचं देखील आमचं देखील काम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही देखील जे जे तुम्हाला या डेव्हलपमेंटच्या करता वाटतं ते अवश्य सांगा. खूप त्याचा उपयोग होतो हा मला अनुभव आहे. अनेक गोष्टी ज्या महापालिकेने नेमलेल्या कन्सल्टंटला पण कळत नाहीत त्या देखील छोटी छोटी माणसं, तुम्ही तर प्रश्नच नाही, तुम्ही तर त्याच्यातले माहितगार लोक आहात, पण छोटी छोटी लोक देखील सांगून जातात आणि मोठी कामं होऊन जातात. आणि त्याच्यामुळे मी जिथे जाईन, आता आपल्या निरनिराळ्या वकील संघटना आहेत, चार्टर्ड अकाउंटंटच्या आहेत, डॉक्टरच्या आहेत, माझं भाग्य आहे की त्यांच्याशी निरनिराळ्या माध्यमातून माझा कनेक्शन आहे आणि त्यांना मी हे अपील करत असतो की आपण काही नका, आम्हाला काही भेटायला येऊ नका, तुम्ही आम्हाला एक सिंपल मेल करा आणि त्याच्यातून तुम्हाला जे सुचवायचं ते सुचवा आणि त्याच्यातला जे चांगलं आहे ते आम्ही पुटअप करून जे जे म्हणून त्याच्यातलं उपयुक्त होऊ शकतं ते आम्ही निश्चितपणे पुटअप करू. किन्नरेंचं कुटुंब जे आहे ते आज अनेक वर्ष हे